लोक जागृत करण्याचं काम केलं. फालतूचं सांगितलं नाही, कारण देव पूजा करून तुमचं भलं होई म्हटलं का, सांगितलं का नाही. जे तुझ्या नशिबी आलेलं काम आहे ते इमान इतबारीनं कर, तर तुला मोक्षाची प्राप्ती आहे. हाती काम मुखी राम राम सांगत तुला. आता मला एक टोपी आहे आमच्या डोक्यामध्ये भरली नाही का, भरगी टोपी. मला त्या टी व्हीवाल्याने एकदा विचारलं कोणत्या पक्षाची टोपी आहे तुमची म्हणून. साधी काय त्याला नाही, भगव्या टोप्यावर घालून नको दिसतात का नाही. कोणत्या पक्षाची टोपी आहे म्हणे, महाराज म्हणे तुमची म्हणे. आता म्हटलं काही पक्ष वगैरे नाही आपल्याला, ते काटोलचीच गोष्ट आमच्या काटोल फेस्टिवल नाही का, आशिष बाबू देशमुख तिथे विचारलं होतं. मित्र हे भगवी टोपी म्हणजे त्या त्यागाचं प्रतीक आहे, प्रतीक आहे. आपले पूर्वज त्यावेळेला विठ्ठल भाऊ झेंड्या घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हे महाराजांच्या लक्षात आलं, तुकडोजी महाराजांच्या. लगेच महाराजांनी सांगितलं हाती काम मुखी राम. अरे हाती काम मुखी राम, हाती धर्म महान गावकरी लोकांचा. अरे तुम्हाला देवाने हात दिलेले आहे, ते कशासाठी दिले आहे, झेंडा पकडण्यासाठी दिले आहे काय नाही. लय झालं तर म्हणे एखादी डोक्यामध्ये भगवी टोपी घालून घ्या. हे टोपी जर घातली की नाही डोक्यामध्ये खोटं बोलता येत नाही. खोटं बोलता येईल काय, दारूच्या दुकानावर उभं राहून राहता येईल का, डबायचं आहे हां, तिथं त्या मटणवाल्याच्या दुकानावर उभं राहता येईल काय नाही. नाही राहता येईल तुम्हाला, खोटं काम करता येणार नाही. म्हणजे आचारसंहिता आली की नाही, आली की नाही आचारसंहिता डोक्यामध्ये. तुकडोजी महाराज म्हणे देवाला तुम्हाला 2 पाय दिलेले आहे. गोपाल कालेचा विषय मी नंतर घेणार, लक्षात ठेवता. तुम्हाला देवाने 2 पाय दिलेले आहे म्हणे. एक पाय जर म्हणे एखादा ॲक्सिडेंटमध्ये निघून गेला तर दुसऱ्या पायानं तुमचं काम घेता येईल, भागवता येईल की नाही. एक हात जर निघून गेला 2 हातापैकी तरी आपलं काम घेता येणार. पण म्हणे डोकं जर कामातून गेलं तर अख्खा माणूस कामातून गेला म्हणे, लक्षात ठेवा. म्हणून या डोक्याची जोपासना करा म्हणे. फालतू विचार याच्यामध्ये घुसले पाहिजे नाही. लोकांना भीती वाटते. आता थोडंसं आपले राहुल महाराज माझेच आहे, मी वारकऱ्यासोबत बसतो बरं तिकडे मुंबईमध्ये, असं नाही आहे लक्षात होतं. काय ते भीती आहे, ते म्हणे घोंगडं ठेवू का महाराज तुमच्या पायाखाली म्हणे. म्हणजे घोंगडं काय गादी बी ठेवून दे ना, आणून काय मला काय फरक पडणार. माझा प्रबोधनाचा विषय असंच आहे की नाही. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने चांगले बोललात, मला आनंद येतात. मित्र हो, आजचा गोपाल काल्याचा विषय आहे. आजचा गोपाल काल्या, मी गोपाल काल्याकडे वळणार आहोत, लक्षात ठेवा. पण तत्पूर्वी थोडंसं मी समाज प्रबोधन करणार आहे. जो द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण भगवंताने यमुनेकाठी गोपाल काला केला की नाही. गरिबांची मुलं घेऊन सोंगडी नाही काय पिण्यात सुद्धा मॅ. अरे ते घंटी बांधून नको द्या त्यांना, ते सांगा थोडंसं बांधून ठेवा आपला थोडा वेळ. हां घंटी थोडा वेळ नका बाजूला. काय होतं की गोपाल कृष्ण मुलगा गोपाल कृष्ण भगवंत हे राजा नंद राजाचे सुपुत्र होते, मुलगा होता. पण त्यांच्यासोबत गोरगरिबांची मुलं काय ठेवावं लागली, तो गोपाल काला करावा लागला. आणि तो गोपाल काला आज आपण तो द्वापार युगामधला गोपाल काला झाला. पण आज आपण आपल्या या वर्तमान काळातला गोपाल काला हा इथं करणार आहोत. भिन्न भिन्न जाती धर्माचे लोक माझ्यासोबत बसलेले आहेत. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, आओ सभी मिल जाएंगे प्रभु सबका भला करो. आम्ही अजून जाती पंथ धर्मामध्ये गुरपडलेले आहोत. हां तुमच्याकडे ग्रामगीता नाही आहे, उद्या आणून घ्या. बालभारतीमध्ये जाता 40 रुपयाला भेटते ग्रामगीता, घेऊन येता. लक्षात ठेवा, वाचा तर पुढं हे मित्र हो. तर मी आज विषय घेणार आहे समाज प्रबोधनाचा आणि कार्यक्रमाच्या शेवटी पण गोपाल काला घेणार. 5 मिनिटामध्ये मला त्याचं महत्त्व समजून सांगणार. पण तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांनी सांगितलं गोपाल काला का आला. हे जाऊ द्या, भाताचं वर्णाचं मिश्रण म्हणजे गोपाल काला, आम्ही तर नेहमी सांगतो. पण तू इथे कशाला आला, हा विचाराचा गोपाल काला आपल्याला इथं या भूमीवरती का आला, या रमणा बाबाच्या दरबारी आपल्याला करायचं आहे. म्हणून लक्षात ठेवता. आता काय सांगू त्या संतांचे उपकार. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अरे आता काय सांगू त्या संतांचे उपकार. निरंतर मत जागविशील
काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता जीव हा थोडा. संतांनी खूप आपल्यासाठी करून गेलेले आहे. फक्त समजण्याची गरज आहे मित्रांनो, समजण्याची गरज आहे. जागृत व्हा. आजचा मी प्रबोधनाचा विषय घेतो. जो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी जो गोपाल कला वर्तमान काळामध्ये केला, त्याच गोपाल कलेला मी आज हात घालणार. लक्षात ठेवचा. एक कधी येशील मन मोहना, सुंदर असं भजन आहे महाराजांचं. आमच्या मावल्या भजनामध्ये गाता, कधी येशील मनमोहन. आज मला सोप्या भाषेमध्ये मी कीर्तन करणार आहोत. मी काही जास्त काही महाराज गिराज नाही आहे, जास्त काही ते पुस्तकी भाषा वापरत नसतो. तुम्हाला समजेल तेवढंच मी बोलणार आहे. सुंदर महाराजाचं भजन आहे, चिंतन करू आपण याच्यावरती थोडा वेळ. एक कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत फुला
आमच्या माऊल्या वगैरे गात असतात नेहमी. सुंदर भजन आहे. गोपाल काल्याचा विषय आहे. वारकरी संप्रदायामध्ये एदसे चरित्र एरवी उच्चारावे. एदसे चरित्र एरवी उच्चारावे रांगता गोदने एरे नारायण म्हटलं आहे. अभंग आहे. वारकरी संप्रदायाने घेता याच्यावरती बोलतात. ते काय आहे की गोपाल काल्याच्या वेळेला गोपाल कृष्ण भगवंताचं लहानपणापासून रांगता गोंधने लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत त्यांचं चरित्रेचं वर्णन करावं लागतं. चरित्र म्हणजे त्यांचं कार्याचं वर्णन करावं लागते. हे असा द्वापार युगामधला गोपाल काला. गोपाल संत जन करीती गोपाल काला हे सर्व आहे. मी त्या विषयाकडे वळणार नाही कारण तुम्ही नेहमी ऐकताय बुवाचं. मी तुम्हाला नवीन विषयाकडे नेणार आहे. वर्तमान काळातला गोपाल काला करायचा आपल्याला आज. मी तर लक्षात ठेव 2 घंट्यामध्ये होऊन जाईल. तर काय होतं की पुढे सुंदर असं भजन आहे महाराजांचं. तुकडोजी महाराजांनी सांगितलं. देवाला विनंती करतात. महाराजजी त्या देवाला विनंती करता प्रार्थना करता सांगतात की ए देवा तुला जर मला वरदान जर दिवशा वाटत असेल तर तुझ्याकडनं व्यक्तिगत स्वरूपाचं कसल्या प्रकारचं मला वर नको आहे मला वर नको आहे. मला असं वर दे की त्या माझ्या भारत देशामध्ये माझं राष्ट्रीय कीर्तन आहे बरं. मी भारतावरही बोलतो सर्वांवर बोलतो लक्षात ठेवायचं. तू मला असं वरदान दे की या माझ्या या भारत देशामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रत्येक माणसाविषयी बंधुभावाचं प्रेम कायमचं असो नाही का. बंधुभावाचं प्रेम आपण लहानपणी म्हणत होतो नाही. या भारतात बंधुभाव नित्य बसले देवरची. आणि मला असं वर दे की माझ्या या भारत देशामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रत्येक माणसाविषयी बंधुभावाचं प्रेम हे कायमचं राहावं. देवरची असा दे. त्या भगवंताला गोपालकृष्ण भगवंताला महाराजांनी प्रार्थना केली आणि लगेच पुढं सांगतात पुढच्या अत्तरामध्ये नादोत सुखे एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन व्हावो सलामी. सांगितलं सर्वांनी एकत्र राहावं. जर या जगामध्ये शांती जर घडून आणायची असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. या 20व्या शतकामध्ये तुकडोजी महाराज ओरडून निघून गेले नाही काय. गाडगे महाराज ओरडून निघून गेले. काय सांगू कठीण आहे. मी मुंबईमध्ये गेलो दादा सह्याद्री चॅनल नाही का. सह्याद्री चॅनलवरती मुलाखत द्यायची होती महाराजांची. मुलाची मुलाखत द्यायची होती. मी गेलो म्हटलं बुवा मी बोलतो थोडंसं महाराजाविषयी मुलाखत देतो. म्हणजे सह्याद्री चॅनलवरती तिकडे या बसा महाराज. सह्याद्री चॅनलवरून तिकडे प्रसारित होणार. तर ते मला काय म्हणायचे तिथले साहेब लोक तुम्ही किती शिकले आहे म्हणे. काय म्हणे मला किती शिकले आहे म्हणे. म्हटलं मी BSc ॲग्री आहे म्हटलं. असं म्हणे कोण डॉक्टर नीट वगैरे नाही झाले का म्हणे. डॉक्टर नाही झाले का तुम्ही म्हणे. आता सांगा त्या मुलाखत डॉक्टरीची काही गरज आहे काय. तुकडोजी महाराज कोणते डॉक्टरेट झाले होते. गाडगे महाराज कोणते डॉक्टरेट झाले होते. अज्ञान आहे अजूनही अज्ञान आहे. नाही म्हणजे तुम्हाला मुलाखत देता येणार नाही म्हणे. मग बरं असं करा म्हटलं मी महाराजांचं साहित्य आणलं हे तुम्हाला देऊन टाकतो. तुम्ही डॉक्टर आहे ना म्हटलं. तुम्हीच बोला तुम्ही सांगा लोकांना का तुकडोजी महाराज कसे होते गाडगे महाराज कसे होते. बेकार अवस्था आहे. काय करता. पुढं सुंदर भजन घेतलं मी गोपाल काल्यासाठी आज
कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत पुन्हा. लक्षात ठेवा, तुकडोजी महाराजांनी त्या देवाला कधी येशील कृष्णा म्हटलं काय नाही, मनमोहना. विशेषता आहे, शब्दाची विशेषता आहे, एक एक शब्द मर्म आहे दळलेलं. लक्षात ठेवा, कधी येशील मनमोहना म्हणजे मन जिंकून घेणारा तू मनमोहना. अरे कैया चराने वाले मेरे गोपाल कृष्ण भगवान मनमोहन. अरे दही खाने वाले मेरा गोपाल कृष्ण भगवान मनमोहन. गोवर्धन उतारने वाले गोपाल मनमोहन. हा मनमोहन. कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपला पुन्हा. पुन्हा. कशासाठी बोलावलं असं महाराजांनी, कशासाठी बोलावलं, फारसा ग्रहण लागलं त्याच्यासाठी. कशासाठी ग्रहण लागलं आपल्याला. तर ते काय होतं हे असंच आहे, तुम्हाला सांगतो. कधी येशील मनमोहना. एका गाण्यामध्ये मोठं सुंदर म्हटलं आहे विजू, देख तेरी संसार की हालत. तुम्हाला पाठच आहे ते. देख तेरी संसार की हालत क्या हो गई है, भगवान कितना बदल गया है इंसान. अरे सूरज नहीं बदला, चांद नहीं बदली, ना बदला आसमान, ना बदला रमना मारुति, पण कितना बदल गया है इंसान. हे जे नानुराची वेग हे जोपर्यंत आम्हाला समजणार नाही, अहो तुम्ही किती शिकून जा, वकील बना, डॉक्टर बना, काही बना ना हो, काही फायदा नाही तुमचा. जोपर्यंत तुम्हाला अध्यात्म समजणार नाही. संत ही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देय झुटवावे परोपकारी. संतांच्या विचाराशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. त्यांच्याकडे चाटता काय पैसे आले, अलीकडे खूप पैसे आहे म्हणून सुंदर सांगितलं महाराजांनी. भारतास ग्रहण लागले अति गुलाम जनते. सांगा बरं ग्रहण कुठं लागते? विठ्ठलराव कुठे गेले? विठ्ठलराव होते नाही, बसल्या तिकडे. वाजू नको तू, थोडं वाजू नको. काय होतं? भारतास ग्रहण लागले अति गुलाम जनते झाले. मला सांगा तुम्ही, आता ग्रहण कोणाला लागतं? चंद्राने सूर्य. चंद्रा सूर्याला लागते, आकाशाला लागते की नाही. पण तुकडोजी महाराज म्हणतात या भारत देशाला ग्रहण लागलंय. कुठे लागलाय? भारत देशाला. भारत देशाला आहे की नाही? विचार करण्याचा विषय आहे की नाही? मी भजन म्हणून काम जमणार नाही, आत्मचिंतनाचा विषय आहे. मावल्या तुम्ही नेहमी भजन म्हणता, थोडंसं लक्षात ठेवा. भारत असं ग्रहण लागले अति गुलाम जनते, तोडण्या येई बंधन, असं म्हणलं त्या देवाला विनंती केली आहे. ग्रहण की आता मी तुम्हाला ग्रहण सुरू करतो आता कीर्तनामध्ये. साधं ग्रहण आहे, साधं ग्रहण आहे. आता आपले जर दुकानं असेल, किराणा दुकान आहे इथे भरपूर, किराणा असेल, कपड्याची असेल, सोन्या चांदीची असेल, तुम्ही या दुकानामध्ये जा. तुम्ही सकाळी गुरुदेवा हा काय बांधते मालूम आहे तुम्हाला? एक लिंबू राहते. काय राहते? लिंबू. एक लिंबू त्याला 2-4 मिरच्या. मी एकूण दुकानदाराला विचारलं, गुरुदेवा हे काय भानगड आहे? हे काय भानगड आहे? ते पुढं बांधते दुकानाच्या, मला दिसलं पाहिजे असं म्हणून ते लोमटं बांधते, लोमटं असं. म्हणजे कसलं काय भानगड आहे? महाराज म्हणे तुम्हाला मालूम नाही आहे म्हणे. हे जर बांधलं कधी म्हणे दुकान चांगलं चालते. दुकान चांगलं सांगा बरं, दुकान चांगलं चालण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला जर विचारलं काय करावं लागेल, तो सांगेल ना चांगल्या प्रतीचा माल ठेवायचा, योग्य तो भाव घ्यायचं, नाही काय योग्य त्या भावामध्ये विकायचा, काटा वगैरे काही मारायचा, वजन बरोबर द्यायचं. ग्राहक दुसऱ्या दिवशी धावून जातो का नाही? दुकान चालते का नाही? सांगा हे लोमटे बांधून, लोमटे इथंच नाही, त्या मुंबईमध्ये लोमटे, मुंबईमध्ये लोमटे म्हणते ना तिकडं. मुंबईमध्ये आठवडी बाजार लागते. सेक्टर 1मध्ये सोमवारी, सेक्टर 2मध्ये मंगळवार लागते. असे बाजार लागतात, मंडी म्हणतात तिकडं बाजाराच्या. तिकडं अशी दुकानच लावते त्या लोमट्याची अशी. मी त्याला विचारलं हे कसली काय भाजी आहे? ते भाजी म्हणजे महाराजने लोमटा आहे म्हणे. याची भाजी नाही होत, लोमटा म्हणे, घराला बांधावं लागते. अहो आपल्याकडे लय कमी आहे लोमटे बांधणारे लोक. त्या राजधानीचं ठिकाण आहे मुंबईमध्ये, प्रत्येक दुकानापुढं कधी ते लोमटं बांधणार आहे, ते असे लोमटं बांधणार आहे. तर मी एका दुकानदाराला म्हटलं असं लोमटं बांधायचं आहे तर काजू किशमिश बांधा ना, काजू किशमिश बांधा ना. हां नाही म्हणे महाराज आहे महागडं आहे म्हणे. हे महागडं किती अज्ञान आहे. ग्रामगीता सांगते अज्ञानामुळे विकार मांडते. वर्गदारा नाही, ग्रामगीता. अज्ञानामुळे
अज्ञानामुळे दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देव. अरे एवढं अज्ञान आहे आमच्याकडं, आम्ही विज्ञान युगामध्ये जीवन जगून आलो तरी अजून सुधारलो नाही आहे. कुठं काय बोला काही कळत नाही रे, एवढं अज्ञान आहे रे, नाही कळत रे तुम्हाला. म्हणून याच्यासाठी कीर्तन आहे, प्रवचन आहे. मी फक्त कीर्तन प्रवचन करायला नाही आलो इथे, तुमच्या ध्यानामध्ये थोडीशी भर पडावं म्हणून मी इथंपर्यंत आलेलो. लक्षात ठेवता जनजागृती. कधी येतील मन मोहना, कधी येतील मन मोहना, भारत बोला बोला महान, भारत बोला बोला महान, ग्रहण लागले. आता माझी मुलगी आहे एम्पुरियनमध्ये आहे, एम्पुरियन गुमगावमध्ये, गुमगाव हे दादा आहे गुमगावची एम्पुरियन. फेस टू फेस देवी मांडली, काय मांडली देवी, तेव्हा देवी मांडली. सर्व सिनियर सिटीजन, मोठ्याला पगाराचे, मोठ्याला पेन्शनचे तिथं. मी म्हटलं बा देवी माझी स्थापना झाली आहे 10 दिवस रे, नाही का. तर म्हटलं एखादं कीर्तन प्रवचन काही ठेवा कोणाचं, नाही का, पैसे लागत नाही म्हटलं, करून देऊ म्हटलं. ते तुमचं महाराज म्हणे बरोबर आहे म्हणे, ते तुमचं महाराज बरोबर आहे म्हणे, पण इथं चालत नाही ना म्हणे, इथं तुमचं खपणार नाही म्हणे. त्यांचे बरोबर होतं, तुला असू द्या मग खपतच नाही तर मग मला कशाला विकायला आणता इकडे. चुपचाप राहिलो. काय गुरुदेवा 9 दिवस ते काय म्हणते देवीची उपासना केली, काही नाही. आज कोणता मेनू, आज कोणता मेनू, आज कोणता मेनू, बस खावायचंच काम. संध्याकाळी आनंद मिळायला लागायचा, हे आणा बर्फी खा, ते खा, ते खा, आणि ते काय म्हणते काळ्या घेऊन गरबा घेऊन नाचते. काय सांगायचं या बायाला एवढा जोश येते. पहा मी सोडत बोलत नाही, आमच्या गावल्या आहेत अशा बाया, पण तुम्ही चांगले आहे. माझ्या गावाला अशा बाया आहे, एखादं काम जर सांगितलं सुनबाईनं ती करत नाही म्हणून, अगं माझं कंबरट दुखते, अगं माझं टोंगही दुखते म्हणते. असंच आहे ना. आणि 9 रात्र येऊ द्या, 9 रात्र येऊ द्या. अशी देवी हिच्यामध्ये संसार ते तुम्हाला सांगतो. हाय 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 काय म्हणते, संध्याकाळी झाली म्हणजे लिपस्टिक लावण, इकडली साडी घालन, काय काय करत, काही ना ते चमकी गिमकी लावते तोंडाले. आम्ही कोणाची निंदा नाही, कोणाला वस्तू तिथे आम्ही पाहिले म्हणून सांगू ना तुम्हाला. काय करता, अरे डीजे लाव म्हणते जोरामध्ये डीजे, हां, आणि तिथं आपलं धक्कनगड नक्कनगड धक्कनगड. मला म्हणजे डीजे जर बंद झाला तर काय म्हणते, अरे कोण बंद झाला म्हणते, अजून नाचणं तर संपायचं. एवढी नाचते ते बाई, एवढी नाचते का त्या जमिनीला खड्डे पडत असं नाचून नाचून नाचून. कसली भक्ती रे तुमची रे, अरे कसली भक्ती रे तुमची. हां, ही अशी भक्ती कामाची असते का, काही कामाची नाही. बेकार मी असं म्हणणार नाही, नाचू नका, आनंदाच्या गोष्टी आहे. पण वर्षभर देवी केली का मग हे थंड पडते, मग माय असं दुखते, माय तसं दुखते. काही नाही, काही प्रबोधनाची गरज नाही आहे. साधू संत सांगून गेले नाही का, प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून नाचून काम काही भागणार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं कधी येशील मनमोहना. बरं एवढंच नाही आहे, 9 दिवस 9 साड्या घालते. बरं मी खोटं बोलून आलो काय, नाही ना. आता माझ्याकडली मी बुढीला म्हटलं एवढ्या साड्या काय घालते, जास्ती तरी 1-2 घाल नाही, पण 9 दिवस म्हणे. आज म्हणे देवी मायनं पांढरी साडी घातली आहे. काय प्रत्येक दिवशी अलग अलग. हां, आज पांढरी साडी घालते, पांढरच ब्लाऊज पाहिजे म्हणे मला, म्हणे हे चालत नाही म्हणे. कसली भक्ती रे, कसली आमची भक्ती रे. तुकडोजी महाराज म्हणे भक्ती भक्ती क्या करते वो भक्ती मेरी धोका आहे. एवढी आंधी भक्ती आहे रे. फक्त प्रदर्शन केला, भक्तीचं प्रदर्शन केलं. माझं कीर्तन घ्या म्हटलं, मी सांगेन म्हटलं देवी मायचं प्राणप्रतिष्ठा कशासाठी करायची आहे, कसं 10 दिवस केलं पाहिजे. बाई मोठ्या हुशार, 10 दिवस नवऱ्याला काहीच बोलत नाही. हां, नाही बोलत. नवऱ्यानं किती गुन्हा केला की दादा, नाही काहीच बोलणार नाही. फक्त 9 दिवस नाही बोलत.
फक्त 9 दिवस. आणि नवमी झाली, दशमी आली आणि कुठं गेले हो, तुम्हाला हेच कामं आहे का भल्याच्या बाबा, आणा ना ते साडी, आणा ना आता मकर संक्रांत नाही सांगा. लागलं मग ते मागत येतच लागते. अरे नाही, भक्ती त्या विचाराची भक्ती पाहिजे. अरे हे 10 दिवसाचे ते स्वरूप आहे ना देवीचे, हे आमच्या माऊलीचे स्वभाव सांगितलं महाराजांनी या ग्रामगीतेमध्ये 20व्या अध्यायामध्ये महिला उन्नती हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा, नारीच्या स्वभावे पुत्राची घडण म्हटलं आहे. बापापेक्षा नारीचं जास्त श्रेय असते. नारीच्या स्वभावे पुत्राची घडण. अरे स्त्री सारखी मऊ नाही म्हणते तुकडोजी महाराज या ग्रामगीतेमध्ये. स्त्री सारखी मऊ नाही, स्त्री सारखी मौनी नाही, स्त्री सारखी रणचोटी गावी नाही म्हणते. वेग पडली तर मागं पुढे पाहत नाही, 2 भुसे मारासाठी मागे पुढं पाहत नाही म्हणे, असं वर्णन केलं आहे. जगत जननी म्हटलं तुकडोजी महाराजांनी. मी नेहमी हा विषय ठेवतो की मुलगी आपल्या आई वडिलाला काय म्हणते, बाबा आणि आई म्हणते की साधा विषय आहे. भारता सगळ्यांना लागले, लक्षात ठेवायचं. तिचं लग्न झालं, ती जर कुठं जाते, सासरी जाते. सासरी जाते ना, सासू काय म्हणते, अगं सुनबाई ते करून घेशील, ते काम करून घेशील म्हणतात की नाही. ते काय म्हणतात, सुनबाई म्हणजे सासू म्हणजे काय, हे बा कोणी सांगणार नाही, कोणत्या पोथी पुराणात लिहिलं नाही आहे. डबाले साहेब लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, सासू म्हणजे सारख्या सूचना देणारी. सासू सारख्या सूचना, सासू झाली की नाही, सारख्या. सुनबाई असं करून घ्या, सुनबाई तसं करूया. आणि सुनबाई काय करते, ऐक नाही म्हणजे तिला काम दाखव सुना, हो मामीजी करून घेते. हा, नाही केलं की झगडे करते. मग सुनबाईसोबत सासू. लक्षात ठेवायचं. मी सुनबाईला सांगतो, इथं सुनबाई आहे काय, भरपूर असेल सुनबाई आहे का, सासू जा पुऱ्या, सुनबाई एक मी नाही. सुनबाईला सांगतो मी, तुम्ही आपल्या सासू सासऱ्याला, आपल्या सासू सासऱ्याला, सासूला आई म्हणायचं, काय म्हणायचं, आई म्हणायचं. आणि सासऱ्याला दादा म्हणा का मामाजी म्हणा, काहीतरी म्हणा चांगला. नाही काही कधी तुम्ही तुमच्या सासूला जर आई म्हटलं काय, तुम्हाला ते कधी काम सांगत नाही सांगत. लिहून घ्या, कुठे मग सांगतो, फक्त आई म्हणा. कारण आईचा स्वभाव आहे की पोरीले कामं सांगत नाही. लक्षात ठेवता. म्हणून लक्षात ठेवता, तुकडोजी महाराज म्हणतात, हे कधी येशील मंद कधी येशील मना भारत फुला देवीची पूजा करू नका, माऊल्या मी कधी असं बोलणार नाही. पण त्याचं जे तत्वज्ञानाचं समजून घेतलं पाहिजे आपण, नाही का. आणि तुमच्याकडे जास्तीच्या साड्या जर असेल, नाही का, हां, गोरगरिबाला द्या ना. हां, तुम्हाला ते देवी लाख पटीनं आशीर्वाद देईल, नाही का. तुमच्याकडे जास्तीचा पैसा आहे ना, गोरगरिबाच्या पोरांचे लग्न करून द्या ना, तुम्हाला देवी लाख पटीनं आशीर्वाद देईल. अजून एक बिमारी तुम्हाला सांगतो, ह्या 9 दिवसामध्ये बाया उपास करते. काय करते, उपवास, निरंकार उपास करते. ते बी निरंकार दोन्ही काही. एवढा देव सस्ता आहे का तुम्हाला भेटून जाईल एवढा उपास केल्यानं. अरे जर देव जर उपास करून जर भेटला असता तर हे गरीब कसे राहिले असते जगामध्ये, हे तर श्रीमंत झाले असते ना. हां, हे गरीब लोक श्रीमंत झाले असते ना. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हप्त्यातून एक उपास करायचा. मी सायन्सचा विद्यार्थ्यावर लक्षात ठेवता, ज्याला डायजेशन सिस्टम म्हणतो की नाही, याला एक दिवस विसावा द्यायचा. एक दिवस कोणताही करा, पण देवजीव काही भेटत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला, मनी नाही भाव म्हणे देवा मला, देवा बाळाचा भाजीपाला नाही, देवा बाळाचा भाजीपाला नाही, देवा
करायचं एवढं काही स्वस्त नाही आहे. तुम्ही देवीची पूजा करता, इमानदारीने बोला माझ्यासोबत, मी खोटं बोलणार नाही आहे. ऐसा पतिव्रतेचा भाव आणि नवरा तिचा देव. खरोखर नवरा देवच आहे तुमचा. तुम्ही त्याच्या पाया पडल्या तरी काही फरक पडणार, पण या बुवा लोकांच्या पाया पडायचं नाही, बिलकुल नाही पडायचं, पडायचंच नाही. नवऱ्याच्या 10 पडले चालेल, पण नवराही तसा पाहिजे नाही का. हो. आता तो नवरा जर असा येत असं झुम बराबर झुम शराबी तेरे बराबर मेरी खराब झुम बराबर झुम जरा, बिलकुल अशा नवऱ्याला घरामध्ये येऊ द्यायचं नाही, इथं कोणी काही दारू पी नाही. सज्जन लोकांना लक्षात ठेवायला. विषय असा आहे, भारत असं ग्रहण लागले. आम्ही एवढे नवरात्रमध्ये उपासना करतो त्या देवी मातेची. हां, आज तुम्हाला कळते काय, एका दिवसाला 1000 पोरं जन्माला आले. किती? 1000 मुलं जन्माला आले, तर मुली किती जन्माला यायला पाहिजे? 1000 यायला पाहिजे की. पण असं होत नाही ना. अरे 1000 पोरं जर जन्माला आले तर फक्त 800 मुली जन्माला येऊन राहिल्या. किती?